प्रेज द लॉर्ड. सलाम, जय ख्रिस्त. सर्वांना ख्रिस्तामध्ये प्रेज द लॉर्ड. सर्व आनंदी असाल, सुखी असाल अशी ख्रिस्तामध्ये आशा धरतो. आजच्या सहभागितेला आपण चालू करू स्तोत्रसंहिता 145. याचं दुसरं वचन काय म्हणतं पहा. स्तोत्रसंहिता 145 याचं दुसरं वचन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचे स्तवन करीन. मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचे स्तवन करीन. होय, हे वचन हे दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्रसंहिता 145 आणि याचं दुसरं वचन आपण आज बोध करतं की आपण सदा सर्व काळ त्याच्या नामाचे स्तवन करणारे आपण असलो पाहिजे. आपली परिस्थितीकडे न पाहता, आपल्या मनस्थितीकडे न पाहता, तर आत्मिकरित्या देवाच्या आत्म्याने नेहमी आशेविषयी खात्री बाळगलेले आणि तो विश्वास धीर आपल्या ठाई राखलेले आपण असलो पाहिजे. जसा ख्रिस्त वधस्तंभावर आज्ञापालनात होता, देवाच्या विश्वासात होता, क्षमेमध्ये होता, प्रीतीमध्ये होता, तसेच आपण या जगात राहत असताना त्याच्या विश्वासात, त्याच्या क्षमेमध्ये, त्याच्या प्रीतीमध्ये आपण दिसलो पाहिजे, असलो पाहिजे. हेच स्तोत्रसंहिता 145 याचं दुसरं वचन सांगतं की प्रति दिवशी तुझा धन्यवाद करीन आणि सदा सर्व काळ तुझ्या नामाचे स्तवन करीन. प्रति दिवशी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला निरंतर त्याच्या धन्यवादामध्ये आपण असलो पाहिजे. प्रति दिवशी, प्रत्येक क्षणी निरंतर त्याच्या धन्यवादामध्ये आपण असलो पाहिजे. आणि हेच वचन आपणास सांगतं की प्रति दिवशी आपण त्याच्या धन्यवादामध्ये असलो पाहिजे. या आपण एक प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर आपण एक दोन गीत प्रभूला सादर करू. नंतर आजच्या संदेशाकडे आपण जाऊया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता, समयाकरता, इथून पुढच्या सर्व गोष्टी तुझ्या हातात देतो. येणारं वचन ख्रिस्तामध्ये प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादित कर. आमच्यातून ज्या काही कळत नकळत चुका झालेल्या आहेत, कोणाचे मन दुखले आहेत, विचारिक गोष्टी झालेल्या, सर्व चुकांच्या अपराधांच्या आम्हाला तो क्षमा कर. जिने आमची मन दुखली त्यांनाही आम्ही प्रभूच्या नावात क्षमा करतो. येणाऱ्या वचनावर प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. आम्हाला ठाऊक आहे. मी प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणतो एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आजच्या वेळेकरता, समयाकरता, की जो आपल्या प्रार्थना ऐकतो त्याच्या प्रार्थनेमध्ये निरंतर आपण असलो पाहिजे. स्तोत्रसंहितेमध्ये अजून एक वचन आहे, जो प्रार्थना ऐकतो त्याकडे माणूस जाती जाते. जो पिता परमेश्वर प्रार्थना ऐकतो त्याकडे निरंतर आपण प्रार्थना करणारे असलो पाहिजे. कारण की प्रार्थना ते माध्यम आहे की परमेश्वरासंगती असलेला विश्वास, धीर आणि आपल्या विनंत्या, प्रार्थना त्याकडे सादर करणं. प्रार्थना हे माध्यम आहे की त्याकडे आपल्या प्रार्थना, विनंत्या सादर करणं आणि परमेश्वरासंगती संभाषण करणं. हे प्रार्थना माध्यम आहे. त्या प्रार्थनेद्वारे आपण आपले विचार, प्रार्थना, विनंत्या परमेश्वराकडे सुपूर्त करतो आणि तो त्या पूर्ण करतो आणि आपल्या जीवनी तो भरतो. प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा, मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन
तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा, दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। दिल की गहराई से स्तुति करूं, आराधना करूं, तन से और मन से पूरी शक्ति से तुझसे मैं प्रेम करूं। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग्रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। तेरा चेहरा जो सबसे निराला, उसको मैं हर पल ढूंढूं, तेरे संग्रह कर तुझ में खो जाऊं, आत्मा से भरता जाऊं। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। कितना मधुर है तेरा वचन, भर रात मेरे दोनों नयन, दुख जो सहा तूने मेरे कारण, भूलूंगा ना मैं जीवन भर। हे प्रभु यीशु कितना प्यारा है तू, हे प्रभु यीशु सबसे अच्छा है तू। प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा, प्रार्थना मैं तुझसे करूं ओ मेरे प्यारे मसीहा। मेरा ये जीवन तेरे काम आए, मेरा ये जीवन तेरे काम आए, यही है मेरी तमन्ना। प्रार्थना मैं तुझसे करूं मेरे प्यारे मसीहा। हालेलुया, 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 हालेलुया। होय, प्रार्थना हे परमेश्वरासंगती केलेलं संभाषण आहे। तुम्ही केलेलं प्रार्थना, आपण केलेल्या प्रार्थना हे परमेश्वरासंगती केलेलं संभाषण आहे। त्या प्रार्थना, तुम्ही केलेली स्तुती हे तुमच्या ओठांचं, आपल्या ओठांचं अर्पण आहे। जसं आपण परमेश्वराला प्रार्थना विनंती सादर करतो, तसंच परमेश्वराची इच्छा सुद्धा आपल्या जीवनात समजून घेणं फार महत्वाचं आहे।
जेव्हा आपण एखाद्या संगती बोलत असतो, एखादी कृती करत असतो, तेव्हा लक्षात ठेवा की परमेश्वराची, प्रभूची इच्छा काय आहे त्या काळामध्ये ते समजून घेणं गरजेचं आहे. एखादी गोष्ट तुम्ही विचार करता तशी घडत नाही, तुम्ही आशा लावून बसलेला असता, परंतु तशी गोष्ट घडत नाही, तर लक्षात ठेवा परमेश्वराचं वचन काय सांगतं. पौल इपिस्करास पत्र 5 अध्याय 10 वचन, की प्रभूला काय पसंत आहे पारखून घेत चला. एखादी गोष्ट तशी घडत नसते, म्हणून आपण देवावर, इतरांवर नाराज होणं सोडून दिलं पाहिजे. आणि ही देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा काय आहे की निरंतर ख्रिस्तामध्ये आपण कसे दिसलो पाहिजे पित्याला, जसा तो आहे, जसा तो आहे तसे आपण असलो पाहिजे. प्रार्थनेपुरतच नाही, चर्च पुरतच नाही, तर निरंतर आपण पित्याला ख्रिस्तासारखे दिसलो पाहिजे. तो वधस्तंभावर असताना सुद्धा जे त्याला वधत होते, ज्यांनी त्यांना पहा, ज्यांनी त्याला वधिले, खिळे ठोकिले, थुंकले, त्या संगती ख्रिस्त कसा वर्तन करणारा होता. तो म्हणाला, हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. नेहमी क्षमा, शांती, प्रीतीमध्ये आपण असलो पाहिजे आणि ती वर्तणूक आपल्या ठाई राखली पाहिजे. तर आपण ख्रिस्ताचे आहोत. ख्रिस्ताचे कधी आहोत? जसा तो आहे तसे वर्तन करणारे आपण आहोत. तर हे अगर तर आपण प्रार्थनापुरतच नाही, तर निरंतर प्रार्थनेमध्ये, स्तुती आराधनेमध्ये आणि वचनामध्ये राहत असलेले आपण असलो पाहिजे. कारण की पहा, दोघांमधला एक घेतला जाईल, दोहोतली एक घेतली जाईल. दोघी दळत असतील तर त्यातली एक घेतली जाईल, दोघं झोपलेले असतील त्यातला एक घेतला जाईल, एक ठेवला जाईल. आणि तो काळ समीप आहे. नोहाच्या काळात झालं, लोटाच्या काळात झालं, तसंच मनुष्याचा पुत्र म्हणजे ख्रिस्त येईल तेव्हा होईल. त्याकरता नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जिथे कुठे आहात, नुसत्या प्रार्थनेपुरतच नाही, तर निरंतर क्षमा, शांती, इतरांना दोष न देणारे, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीत स्वतःला राखणारे असे बना. आणि मग जेव्हा आपण प्रार्थना करतो, अशा चित्तवृत्तीमध्ये राहून, तेव्हा प्रार्थना केलेल्या प्रार्थनांची उत्तर परमेश्वर आपणास देतो, हमखास देतो. जेव्हा आपलं पात्र रिक्त असतं, रिक्त कशाने? नुसतंच रिकामं नसावं, रिकामं असं म्हणजे पवित्र आत्मा असावा, स्वच्छ असावं पात्र, दोष, निंदा यांनी भरलेलं नाही, तर देवाच्या वचनाने, आशीर्वादाने भरलेलं पात्र आपलं असावं. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. विनती और प्रार्थना ऊपर जाती है, उत्तर लेकर नीचे आती है. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार. हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया.
स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया। सियोन में स्तुति तेरी बाढ़ ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। सियोन में स्तुति तेरी बाढ़ ज्योति है, धन्यवाद करना उसकी महिमा होती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। प्रभु हमारा कितना महान, देखो हमसे करता है प्यार। हालेलू हालेलूया, हालेलू हालेलूया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, यरीहो के किनारे अदमुआ पड़ा। उसने दाखरस तेल उंडेला, यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाखरस तेल उंडेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अदमुआ पड़ा, यरीहो के किनारे अदमुआ पड़ा। उसने दाखरस तेल उंडेला, यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो या वेळे करता समय करता येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला ख्रिस्ताव तू आशीर्वादित कर आणि येणाऱ्या वचनावर तू फळ दिलेलं आहेस याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो। ही प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणतो ऐक पित्या, आमेन। प्रेज द लॉर्ड। देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा आज आपणास वेळ मिळाला, प्रभूने मला घरी राखलं त्याबद्दल धन्यवाद देतो।
होय, दिवस वाईट आहेत, संधी साधून घ्या. पहा, येणारे दिवस आणि ज्या दिवसातून आपण चाललेले आहोत ते दिवस वाईट आहेत. त्याकरता संधी साधून घेणारे असे बना. आज वेळ होता, प्रभूमध्ये आपण संधी साधली. तसंच जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देवाच्या प्रार्थनेत, वचनात राहा. अवांतर गप्पा मारण्यापेक्षा देवाचे शास्त्र वचन प्रार्थना केलेली बरी. ती स्थिर करतील, विश्वासात दृढ करतील, धीरामध्ये राखतील. होय, आपण असाच एक संदेश प्रभूमध्ये आज ऐकणार आहोत की जो आपणाला त्या आत्मिक वृद्धीमध्ये, आत्मिकतेमध्ये भरेल. पहा, आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. आपणासाठी ती नवीन जिवंत वाट स्थापित केली आहे. मनुष्यांना स्वर्गात जाण्यासाठी वाट नव्हती. पृथ्वीवरील मनुष्यास स्वर्गात जाण्यासाठी वाट नव्हती. पण ख्रिस्तामध्ये, त्याच्या रक्तामध्ये आपणास त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश मिळालेला आहे. ती नवीन जिवंत वाट ख्रिस्तामध्ये स्थापित करण्यात आली, ज्या वाटेने आपण प्रवेश करू शकतो. ख्रिस्त ते प्रवेशद्वार आहे, ख्रिस्त ते द्वार आहे. आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. होय, ज्यांना ज्यांना सार्वकालिक जीवनात प्रवेश करायचा आहे, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करायचा आहे, ती नवीन वाट तो ख्रिस्त आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून आल्याशिवाय स्वर्गीय पित्याकडे कोणी जात नाही. होय, ख्रिस्ताकडे गेल्याशिवाय, ख्रिस्ताला स्वीकारल्याशिवाय त्या वाटेने सार्वकालिक जीवनात जाता येणार नाही. ती नवीन जिवंत वाट आहे जी सर्व मेंढरांकरता खुली करण्यात आली. ख्रिस्त ती जिवंत वाट आहे. ख्रिस्त ती नवीन वाट आहे. आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे, यासाठी की त्या वाटेने सर्वजण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावेत. या आपण या संदेशाकडे प्रभूमध्ये वळूया. आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. यशया याचा 45वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 45वा अध्याय याचं पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. यशया याचा 45वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन काय म्हणतं पहा. परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरिला आहे. राजास आपला कमरा सोडावयास मी लावितो. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करीतो. परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालील व उंच सकल असलेले सपाट करीन. मी पितळेचे दरवाजे फोडून तुकडे करील, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. होय, हे परमेश्वराचं वचन आहे. यशया संदेशाद्वारे परमेश्वराने घोषणा केली होती. पहा, मी वाट सपाट करेन, उंच सकल सर्व गोष्टी सपाट करून टाकेल. आणि होय, ख्रिस्ताद्वारे सर्व अडसर काढण्यात आलेल्या आहेत. तो दरवाजा उघडण्यात आलेला आहे. वाट नवीन स्थापित करण्यात आली, ज्या वाटेने आपण सहजरित्या सार्वकालिक जीवनामध्ये ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे प्रवेश करू शकतो. ती नवीन जिवंत वाट आहे, परमेश्वराने ख्रिस्तामध्ये स्थापित केली, आणि तो दरवाजा आहे की ते दरवाजा आपणासाठी उघडले. पहा, वेशी बंद राहणार नाहीत असे मी करीतो. त्या वेशींचे दरवाजे म्हणजे ख्रिस्त आहे. प्रकटीकरणामध्ये सांगितलं, पहा, त्या वेशींचे दरवाजे म्हणजे ख्रिस्त आहे. त्या वेशी बंद राहणार नाहीत,
ते दरवाजे धार्मिकतेकरता उघडले जातील आणि उघडलेले आहेत. जे त्याच्या धार्मिकतेमध्ये धार्मिक ठरलेले आहेत, जे त्याच्या वचनामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहेत, त्यांच्याकरता ते दरवाजे उघडलेले आहेत. ते नवीन वाट जिवंत ख्रिस्तामध्ये स्थापित करण्यात आलेले आहे. जे त्याच्या नामावर विश्वास ठेवतात त्यांच्याकरता त्या वाटा उघडण्यात आलेल्या आहेत. पहा, या जगामध्ये जगत असताना तुम्ही संकटात असाल, अडचणीत असाल, तुम्हाला निर्णय घेणं समजत असेल, परमेश्वर त्या वाटेने त्याच्या पवित्र आत्म्याने तुम्हाला चालवेल आणि तो प्रवेश ख्रिस्तामध्ये तुम्हाला घेऊन देईल. त्या वाटेने आंधळे सुद्धा चालतील. पहा, यशाया 48 अध्याय याचं 17 वचन काय म्हणतं पहा. यशाया याचा 48 अध्याय 17 वचनामध्ये पण परमेश्वराने यशाया संदेष्टाद्वारे सांगितलं आहे. काय सांगितलं आहे? परमेश्वर तुझा उद्धार करता इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. होय, परमेश्वराने ती नवीन जिवंत वाट तयार केली. ते वेशींचे अडसर मोडण्यात आले, वेशींचे दरवाजे उघडण्यात आले, जेणेकरून जी मेंढर सार्वकालिक जीवनाचा दरवाजा शोधत आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये तो प्राप्त व्हावा. परमेश्वर म्हणतो, ज्या वाटेने मी तुला जायला पाहिजे, जे हितकारक ते मी तुला शिकवेन, आणि ज्या वाटेने तू गेलं पाहिजे त्याने मी तुला नेईन. होय, परमेश्वराने ते नवीन जिवंत वाट आपणासाठी स्थापित केली. आपणासाठी ते वेशींचे दरवाजे उघडण्यात आले. जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळालेला आहे. ती वाट त्या सर्वांकरता खुली करण्यात आली आहे जे देवाच्या एकुलत्या एक पुत्रावर विश्वास ठेवतील. तो या जगात आला आणि आपल्या सर्वांच्या पापाकरता मारण्यात आला, काढण्यात आला, उठवण्यात आला. याकरता आपल्या जीवनातील सर्व पापे त्याच्या रक्ताद्वारे धुतली जावीत आणि आपणाला सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळावा, आपल्याला तो मार्ग मिळावा. लक्षात ठेवा, तुम्ही संकटात अडचणीत असताना त्या परमेश्वरावर विश्वास ठेवा. पवित्र आत्म्याचं सहाय्य आपल्या जीवनी मागा. तो तुम्हाला वाट दाखवून देईल, तो तुम्हाला निर्णय करून देईल. तुमचं जीवन पुनर्स्थापित करणारा तो परमेश्वर आहे. पाय वचन सांगते की परमेश्वर तुझा उद्धार करता इस्रायलचा पवित्र प्रभू म्हणतो, तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवितो, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. होय, परमेश्वर जे हितकारक ते शिकवणारा आणि ज्या मार्गाने आपण गेलं पाहिजे त्या मार्गाने नेणारा तो परमेश्वर आहे. आणि तो मार्ग आपणास खुला करण्यात आलेला आहे. ती जिवंत नवीन वाट आपणासाठी स्थापित करण्यात आलेला आहे. आपण मार्ग भटकू नये म्हणून पवित्र आत्मा आपणासाठी सहाय्यासाठी दिलेला आहे. ती नवीन जिवंत वाट आपणासाठी स्थापित केलेली आहे. आपण त्याच वाटेने जाणारे असलो पाहिजे. कितीही संकट असले, कितीही अडचणी असल्या, कितीही दुःख असले तरी ख्रिस्ताला स्वीकारणारे असे आपण असलो पाहिजे. त्या वाटेवर चालणारे आपण असलो पाहिजे. यशाया 40 अध्यायामध्ये पण असंच वचन आहे. पहा, यशाया 40 अध्यायामध्ये वचन काय सांगतं पहा. यशाया याचा 40 अध्याय, यशाया याचा 40 अध्याय याचं 3 वचन काय म्हणतं पहा. घोषणा करणाऱ्याची वाणी ऐकू येते की अरण्यात परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आमच्या देवासाठी रानात सरळ राजमार्ग करा. योहानाला ती घोषणा करण्याकरता ख्रिस्ताच्या अगोदर पाठवलं होतं परमेश्वराने. ती घोषणा केली, तो राजमार्ग खुला करण्यात आला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि ख्रिस्ताद्वारे. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये थेट प्रवेश आहे. त्या नवीन वाटेद्वारे स्वर्गामध्ये ख्रिस्तामध्ये थेट प्रवेश आहे. तो राजमार्ग ज्याची घोषणा करण्यात आली होती तो आपणासाठी उघडण्यात आलेला आहे.
कारण की ख्रिस्त जेव्हा मरण पावला तेव्हा त्याने जेव्हा प्राण सोडले तेव्हा स्वर्गात तो पडदा वरपासून खालपर्यंत दुभागण्यात आला. वचन नमूद आहे. पहा मत्त्याचा 27वा अध्याय यामधील वचन काय सांगतं पहा. मत्तय याचा 27 अध्यायामध्ये त्या वचनाविषयी, त्या पडद्याविषयी नमूद केलेलं आहे. मत्तय याचा 27वा अध्याय 50 आणि 52 वचन काय म्हणतं. 50 ते 52 वचन काय म्हणतं पहा. मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडिला. येशूने काय केलं की ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडी उघडली. त्या काळी सुद्धा असं झालं. जेव्हा ख्रिस्ताने प्राण सोडले स्वर्गातला पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला, थडी उघडली, थडगे उघडण्यात आले आणि निजलेले पवित्र जनातील बहुत जणांची शरीरे उठली. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या मरणाने तो स्वर्गातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला. तो राजमार्ग स्थापण्यात आला. नवीन मार्ग, जिवंत मार्ग स्थापण्यात आला. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सर्वांची पापे धुण्यात आली आणि सार्वकालिक जीवनामध्ये प्रत्येकाला प्रवेश मिळाला आहे जो कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि बहुतांश दिसले. जेव्हा ख्रिस्ताने प्राण सोडले तेव्हा थडगी उघडण्यात आली आणि पुनरुत्थित झाले आणि पवित्र नगरात गेले असं वचन नमूद आहे. आणि घडलं असं सर्वांनी पाहिलं. जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा सुद्धा असेच जे ख्रिस्तात विश्वासी मेलेले आहेत ते प्रथम उठवले जातील आणि जे ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे त्या काळी जिवंत असतील ते बदलून जातील. पाहित स्पष्ट वचन मत्तय याचा 27 अध्याय 50 वचन काय सांगते की मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडिला. तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले, थडी उघडली आणि निजलेल्या पवित्र जनातील बहुत जणांची शरीर उठली. जे निजलेले पवित्र जन होते त्यातली बहुत जणांची शरीरे उठवण्यात आली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि बहुतांश दिसले. ते त्याच्या पुनरुत्थान कोणाचं? ते कोणाच्या? ख्रिस्ताच्या. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थड्यातून निघून पवित्र नगरात गेले आणि बहुतांश दिसले. प्रेज द लॉर्ड. तो पडदा वरपासून खालपर्यंत दुभागण्यात आला आणि जे पवित्र जनांचा समूह त्यांचे शरीर उठवण्यात आले आणि पवित्र नगरात गेले. होय, परमेश्वराने तो पडदा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तो राजमार्ग खुला करण्यात आलेला आहे आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे सार्वकालिक जीवनात प्रवेश देण्यात आलेला आहे. ती नवीन जिवंत वाट स्थापन करण्यात आलेली आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, ख्रिस्ताच्या वधिले जाण्यामुळे जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळालेला आहे. त्यांच्यासाठी तो जीवनाचा मार्ग, नवीन मार्ग, जिवंत मार्ग खुला करण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचे वचन आपल्याला स्पष्ट सांगतं. ख्रिस्ताने प्राण सोडले तेव्हा या गोष्टी घडल्या. देवाने आपल्याला जिवंत नवीन मार्ग स्थापित केलेला आहे. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपला थेट प्रवेश सार्वकालिक जीवनात मिळालेला आहे. म्हणून पुन्हा पाप करू नका, पुन्हा चुका करू नका, कारण की अर्पण एकदाच झालेलं आहे आणि जे कोणी ख्रिस्तावर विश्वास ठेवतील त्यांना त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळेल. प्रेज द लॉर्ड. पहा,
इब्री लोकांच्या पत्रामध्ये पण असंच वचन, इब्री लोकांस पत्र 6वा अध्याय 19 आणि 18 वचन काय म्हणतं? इब्री लोकांस पत्र याचा 6वा अध्याय यातलं 19 आणि 18 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 6वा अध्याय याचं 19 आणि 18 वचन काय म्हणतं या आपण वाचूया. इब्री लोकांस पत्र 6वा अध्याय यातलं 19 ते 18 वचन काय म्हणतं पहा. 18 आणि 19 दोन्ही वाचू. यासाठी की ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे, अशा 2 निर्विकार गोष्टींनी आपल्याला चांगले उत्तेजन यावे, ते आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा धरून ठेवण्याकरता आश्रयास धावलो. ती आशा आपल्याला जीवाचा नांगर आहे, ते अचल व बळकट व पडद्याच्या आतल्या स्थळी पोहोचवणारा असा आहे. हे मागच्या एका 2 संदेशामध्ये वचन ऐकलं होतं आपण. तो आशेचा नांगर आहे, तो अचल बळकट आहे. ख्रिस्ताद्वारे पवित्र आत्म्याद्वारे ती आशा आपल्याला दिलेली आहे की पडद्याच्या पलीकडं ती घेऊन जाईल. आपण शरीराने थकलो तरी तो आत्म्याद्वारे आपल्याला ती आशा दिलेली आहे की ख्रिस्त हा पण गाठण्याकरता. आपण देहाने अशक्त आहोत, थकतो, निराश होतो, मनाने विचलित होतो, प्रार्थना करण्याचा कंटाळा करतो, नाही का? करत असाल आपण, नाही का? प्रार्थना करायचा कंटाळा करत असाल, पण पवित्र आत्मा काय करतो की देवाच्या मर्जीनुसार आपणासाठी विनंती करतो. जेव्हा आपण अशक्त असतो, जेव्हा आपण आजारपणात असतो, तेव्हा ख्रिस्त म्हणतो पहा, देह अशक्त आहे पण आत्मा उत्सुक. आत्मा उत्सुक आहे करा, पण देह अशक्त आहे. त्याकरता प्रार्थनेत राहा, निरंतर प्रार्थना करा, जागृत राहा. तो आशेचा नांगर आपणास दिलेला आहे याकरता की आपण सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावा. ते मार्ग स्थापित करण्यात आलेला आहे. तो नवीन राजमार्ग, नवीन जिवंत मार्ग आपल्यासाठी स्थापित करण्यात आलेला आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्याला त्या पडद्याच्या पलीकडे प्रवेश मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि होय, आपण निरंतर त्या प्रार्थनेत, त्या आशेच्या नांगराच्या सामर्थ्यात राहणं गरजेचं आहे. पहा, आपल्याला ती राजमार्ग, ती वाट आपल्यासाठी स्थापित करण्यात आलेली आहे. आपण त्या राजमार्गात ख्रिस्ताला पांघरून घेतलेले असे आपण असलो पाहिजे, असे आपण आढळलो पाहिजे. इफिस्करास पत्र 3 अध्याय 12 वचनामध्ये पण पौल काय सांगतो पहा. इफिस्करास पत्र याचा 3 अध्याय 12 वचन. इफिस्करास पत्र याचा 3 अध्याय 12 वचन काय म्हणतं पहा. त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याचवरील विश्वासाने धैर्य व निर्भयपणे प्रवेश ही मिळाली आहेत. प्रेज द लॉर्ड. त्या प्रभूच्या ठाई, कुठल्या प्रभूच्या ठाई? त्या प्रभू येशूच्या ठाई आपल्याला निर्भयप्रमाणे धैर्याने, विश्वा इथं वचन फार गूढ आहे. ते कशाशी रिलेटेड आहे पहा. काय सांगतं की त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याचवरील विश्वासाने धैर्य व निर्भयपणे प्रवेशी मिळाली आहेत. होय, तुम्ही विश्वास ठेवा की ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश मिळालाच आहे. आणि तो प्रवेश, तो विश्वास तुमच्या काही स्थिर राहावा म्हणून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात, वचनामध्ये, आत्म्याच्या उत्सुकतेमध्ये राखा. देहामध्ये राहू नका, कारण की मांस आणि रक्त यांचा सार्वकालिक जीवनात प्रवेश होणार नाही. जे नश्वर आहे ते नश्वरतेकडे जाईल आणि जे देवाच्या आत्म्याद्वारे सजीव केलं आलं आहे ख्रिस्ताद्वारे ते सार्वकालिक जीवनात जाईल. जे नश्वर ते सजीवानं परिवर्तित व्हावं. ख्रिस्त देहाने याकरता मारण्यात आला की जो पापी देह आहे तो नष्ट व्हावा आणि आत्मिक ख्रिस्त उठवला जावा, याकरता की आपल्याला तो सार्वकालिक जीवनात प्रवेश व्हावा. जो पडदा होता परमेश्वर आणि मनुष्याच्या मधला, तो पडदा दुभगण्यात आला ख्रिस्ताच्या रक्ताने, ख्रिस्ताच्या अर्पणाने. होय, सार्वकालिक जीवनाचा मार्ग एकच आहे, ख्रिस्त.
प्रकटीकरणात सांगितलंय की ते वेशींचे दरवाजे बंद नसणार आहेत. सर्व राजे वैभव घेऊन त्यामध्ये प्रवेश करतील. स्तोत्रकार स्तोत्रसंहिता 118 मध्ये सांगतो की माझ्यासाठी ते धार्मिकतेचे दरवाजे उघडा, आणि ते दरवाजे उघडलेले आहेत. ख्रिस्त तो दरवाजा आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने, ख्रिस्ताच्या अर्पणाने, आपण मगाशी वाचलं पहा मत्ते 27 याचा 27 अध्याय 50 ते 52 वचनामध्ये, ख्रिस्ताने जेव्हा प्राण सोडले तेव्हा तो पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला. आणि त्या काळी पवित्र जणांच्या समूहातले बरेच जण उठले आणि पवित्र नगरामध्ये प्रवेश केले. असंच मनुष्याचा पुत्र ख्रिस्त येईल तेव्हा होईल. जे कोणी ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये धाव संपवतील, जे कोणी त्या प्रभूचा धावा करत राहतील, ख्रिस्ताचा धावा करत राहतील, ते फजित होणार नाही. प्रेज द लॉर्ड. याकरता आपली धाव विश्वासाने संपवणारे बना. कारण की ते स्पष्ट सांगतं, वचन काय सांगतं पहा, त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याचवरील विश्वासाने धैर्य व निर्भयपणे प्रवेशी मिळाली आहेत. विश्वास हा पार्ट आहे महत्वाचा. आणि विश्वास कोण आहे? ख्रिस्त आहे. विश्वासाचा उत्पादक कोण आहे? ख्रिस्त आहे. त्या विश्वासामध्ये राहा. त्या विश्वासाद्वारे तुम्हाला आम्हाला धैर्य मिळालेलं आहे. व निर्भयपणे प्रवेश मिळाला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रवेश मिळालेला आहे. प्रवेश राखा. आपल्या कुठल्याही वारंवार होणाऱ्या चुकांनी तो प्रवेश नाकारू नका. आणि चुकून चूक होत असेल तर कैवरी बसलाय, त्याकडे माफी मागा. जा, पश्चाताप करा, आस्था धरा. आस्था पश्चाताप रोज आपल्या जीवनी राखा. तो विश्वास राखा. तो तारणाचा मुकुट राखा. तारणाचा प्याला हाती घेऊन रोज घोषणा करा. निर्भयपणे प्रवेश मिळालेला आहे. ती नवीन जिवंत वाट परमेश्वराने आपल्यासाठी स्थापित केली. परमेश्वराने आपल्यासाठी ती नवीन जिवंत वाट स्थापित केली. पहा, इब्री लोकांच्या पत्रामध्ये पण फार सुंदर वचन. इब्री लोकांस पत्र 10 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 10 अध्याय 19 आणि 20 वचन काय म्हणतं पहा. इब्री लोकांस पत्र याचा 10 अध्याय 19 आणि 20 वचन वाचतो मी. उत्तेजना व इशारा याचा मथळा असा आहे. बंधुजनो, त्याने पडद्यातून, कोणे वाचूया आपण. बंधुजनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपणासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परम पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद. होय, त्या जिवंत परमेश्वराला, ख्रिस्ताला धन्यवाद. आपणासाठी तो पडदा दुभागण्यात आला. आपल्याला धैर्य आहे त्या पवित्र स्थानामध्ये जाण्याकरता. आपण अब्बा बापा अशी हाक मारू शकतो पित्याला. त्याच्या आत्म्याला त्यांनी आपल्या ठाई पाठवलेला आहे. बंधुजनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आहे. प्रेज द लॉर्ड. त्या पवित्र स्थानात ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्याला प्रवेश करण्यासाठी धैर्य आहे. याकरता नेहमी आस्था पश्चाताप करा. ख्रिस्ताच्या रक्तामध्ये स्वतःला शुद्ध करत राहा. आस्था पश्चाताप आणि शुद्ध करत राहणं हे आपल्या जीवनी रोज नित्य असलं पाहिजे. पहा, प्रगटीकरणाचा शेवटचा अध्याय 22 अध्याय यातलं एक वचन वाचतो मी. 11 वचन आणि 11 वचन काय म्हणतं पहा. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःला मलिन करीत राहो. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो. पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, हे वचन
अजून एक यातलं वचन वाचूया आपण. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. त्यातलं 13 वचन काय म्हणतं पहा. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट असा आहे. जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य, त्याची जीवनी झाडावर सत्ता होईल आणि ते वेशीतून नगरात जातील. प्रेज द लॉर्ड. नगरातून पहा, ते वेशी आहे, दरवाजा ख्रिस्त आहे. वेशीतून देवाने जे स्थापित केलेलं नगर, त्यात प्रवेश कोण करेल? जे आस्था पश्चाताप करत राहतील, रोज आपल्याला शुद्ध करत राहतील त्या ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, रोज आपली वस्त्र धुतील, त्यांचा प्रवेश होईल. प्रेज द लॉर्ड. शुद्ध होऊन बसणारे नाही, मी शुद्ध आहे, मी पाण्यात बसणारे नाही. जे नम्र लीन राहतील देवाच्या पराक्रमी हाताखाली आणि स्वतःला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध करत राहतील, आस्था धरतील, पश्चाताप करतील, रोज आपले वस्त्र धुतील, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जो मार्ग आपल्यासाठी खुला करण्यात आला आहे, त्या मार्गातून, त्या वेशीतून नगरात प्रवेश करण्याकरता रोज जे धूत राहतील, त्यांची जीवनी झाडावर सत्ता राहील. प्रेज द लॉर्ड. होय, आपणासाठी तो मार्ग खुला करण्यात आला आहे. निवडलेले थोडके आहेत, बोललेले बहुत आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. याकरता लक्षात ठेवा, कुठल्याही गर्वामध्ये, कुठल्याही मीपणामध्ये राहू नका, तर निवडीमध्ये राहा. देवाचं निवडणूक पाचारण आपल्या जीवनी ओळखून घ्या. रोज आपली वस्त्र त्या ख्रिस्ताच्या रक्ताने धूत राहा, आस्था धरा, पश्चाताप करा, प्रार्थना करा, वचनात राहा, म्हणजे आपल्याला तो प्रवेश ख्रिस्तामध्ये मिळेल, जो आपल्यासाठी खुला करण्यात आला. जे कोणी ख्रिस्ताच्या विश्वासात आहे त्यांना धैर्य आहे की ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे त्यांना प्रवेश मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रवेश मिळालाय, तो फिक्स करण्याकरता काय केलं पाहिजे? वस्त्र रोज धुतली पाहिजेत. कारण की देवाचं वचन सांगतं की आपल्यासाठी तो नवीन जीवन, नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्याला त्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळालेला आहे. रोज आपली वस्त्र धुवा, रोज आस्था धरा, पश्चाताप करा, एकमेकांकरता प्रार्थना करा, क्षमा करा, क्षमाशीलतेने राहा, प्रीतीने राहा आणि विश्वासाने आपली धाव संपवणारे असे बना. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊन आजची सभा संपूया. वाचलेली सर्व वचन ख्रिस्त आपल्या सर्वांच्या ऐकणाऱ्या जीवनामध्ये आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटची प्रार्थना करूया. मनीष दादा आहेत, पवारताई आहेत, हिवाळे कुटुंब आहेत, या सर्वांकरता प्रार्थना करू. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ख्रिस्त तुझ्या नामाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नामाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, संदेशी वेळ तू आमच्या जीवनात राखली, त्याबद्दल धन्यवाद. एकत्र आणलं त्याबद्दल धन्यवाद. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित केला असेल आम्हाला ठाऊक आहे. घरातील व्यक्ती, आमची शेजारची ताईदा, त्यांचे लेकर, ऑनलाईन जेवढे पाहतात, हिवाळ्यांचं कुटुंब आहे, मंगलताई आहेत, मनीष ब्रदर आहेत, जे ऑनलाईन पाहत आहेत, या सर्वांना या समय तुझ्या हाती देतो. वाचलेल्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. होय, त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या वाटेमध्ये जे अडखळणं आहेत ख्रिस्ता पित्या, ती अडखळणं ख्रिस्ता तुझ्या आत्म्याद्वारे दूर कर. पवित्र आत्म्याद्वारे त्यांना मार्गदर्शन कर, सामर्थ्य दे आणि निर्णय घेता येत नसेल अशा परिस्थितीमध्ये पवित्र आत्म्याद्वारे त्यांना तू मार्गदर्शन आणि मार्ग दाखव. ज्या गोष्टींची गरज आहे ख्रिस्ता तुझ्या भांडारातून त्यांस दे. जे आज भुकेले तहानेल त्यांना त्यांच्या भुका तहाना ख्रिस्तामध्ये भागवल्या जाव्यात असं तू कर. ज्या दुःख क्लेशात आहे त्यांचे दुःख क्लेश त्यांच्या जीवनातून काढून टाक. ज्या आजारपणात आहेत, बिछाण्याला खिळलेले आहेत, त्यांना तू स्पर्श कर. त्यांचे आजारपण ख्रिस्तामध्ये घालवली जावीत. होय, ज्या पोटाच्या फळासाठी प्रार्थना करतात त्यांना येते ख्रिस्तामध्ये दिलं जावं असं तू कर. आज जे भाऊ बहीण पाहतील त्यांना तू ख्रिस्तामध्ये आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनामध्ये स्थिर राख.
तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात राख. जेवढे पास्टर सेवक काम करत आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात घाल. त्यांच्या जीवनातून जे अंधकारात आहेत ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. देशामध्ये शांती राहू दे. जिथं अपराधिक गोष्टी घडत आहेत त्यांना तू चांगली वृत्ती दे. अपराधामध्ये अडकलेले आहेत, गुन्ह्या वाईट विचारामध्ये आहेत, अंधकाराच्या गोष्टीमध्ये आहेत, बंधनामध्ये आहेत, त्यांना तू मुक्त कर. आणि ज्या दुःख क्लेशामध्ये आहेत त्यांचं सांत्वन कर. जे भयभीत आहेत त्याच्या विश्वासाद्वारे, सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे स्थिर कर. जे पावसाच्या परिस्थिती आहेत त्यांना देवदूतांद्वारे सुरक्षित असं राख. जे अडकलेलं आहे, ज्यांना निवारा नाही त्या निवारा दे. ज्यांच्या कष्ट करत आहेत त्यांच्या हाताला फळ दे. जे जॉबसाठी वनवन फिरतात त्यांना तू काम दे. ज्यांची बिलं मोठमोठ्या कंपनीत अडकलेले आहेत, पैसे अडकलेले आहेत, ख्रिस्ता ते मोकळे कर. गुडघे पाटांना स्पर्श करून ते पैसे ख्रिस्तामध्ये मोकळे कर. सर्व प्रार्थना त्या ख्रिस्ताने तू ऐकलेला आहे, त्याचं फळ दिलेलं आहे. म्हणून छोटीशी प्रार्थना ख्रिस्ताच्या विश्वासात केली म्हणता एक पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. या आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावं. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रुची वकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तू आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, प्रार्थनेत राहा, आस्था आणि पश्चाताप करत राहा. प्रेज द लॉर्ड.